नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखंडानंदरूपाय सविज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः। ओम तपस्वाध्याय निरतं तपस्वीं वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुंगवम्। श्री एकनाथ संशोधन मंदिर, श्री गणेश सभा आणि श्री समर्थ राम मंदिराच्या वतीनं आपण श्री रामचंद्र प्रभूंच्या चरित्र कथेचं चिंतन करतो आहोत। रामायण ही कथा आहे, रामायण हे रामचरित्र आहे। या कथेमधून आपल्या जीवनाला घडवणारी अशी काही गुणसंपदा आपल्याला विचारात घेता येते। या कथेमधून आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या वर्तनाचा आणि ज्ञानाचा असा विचार निश्चयात्मक बुद्धीने आपल्याला करता येतो। ही कथा केवळ आपल्या एका दैवताचं चरित्र आपल्याला सांगत नाही, तर या चरित्राचं श्रवण करताना बऱ्याच वेळेला आपण त्याच्याशी स्वजीवनाच्या परिप्रेक्ष्यातून जोडले जात असतो। चरित्र हे दोन प्रकारचं आपल्याला भक्तिशास्त्रकारांनी सांगितलंय। काही चरित्र असतात, त्या उज्ज्वल नीलमणी नावाच्या ग्रंथामध्ये जीव गोस्वामींनी याचा खुलासा करताना असं म्हटलंय, अनुभवश्च लीलाचेत उच्चते चरितम द्विधा। चरित्र हे दोन पद्धतीचं असतं। एक अनुभव चरित्र असतं आणि दुसरं लीला चरित्र असतं। अनुभवश्च लीलाचेत, अनुभव चरित्र आणि लीला चरित्र असे चरित्राचे दोन प्रकार आहेत। या दोन प्रकारामध्ये काय फरक आहे? लीला चरित्र कशाला म्हणतात आणि अनुभव चरित्र कशाला म्हणतात? सरळ सांगायचं झालं तर ज्या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळतो त्याला लीला चरित्र म्हणतात, आणि ज्या चरित्राच्या आचरणाने आनंद मिळतो त्याला अनुभव चरित्र असं म्हणतात। भगवान श्रीकृष्णांचं चरित्र बघितलं तर बहुतांश चरित्र हे लीला चरित्र आहे। संतांची चरित्र बघितली तर ती अनुभव चरित्र दिसतात। पावला पावलाला चमत्कार, पावला पावलाला चमत्कृती भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये दिसून येते। दाढी वेडीची गाठ मारली, भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, भगवंतानी अमुक केलं, भगवंतानी तमुक केलं, भगवंतानी ब्रह्मदेवाच्या अभिमानाचं हरण केलं, इंद्राच्या अभिमानाचं हरण केलं, भगवंतानी रासलीला केली। या सगळ्या गोष्टींच्या श्रवणाने आपल्याला आनंद मिळत असतो। भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला हे ऐकल्यानंतर आपण अनुभव चरित्राचा विचार या संबंधात करायचा नसतो। भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला हे भागवतानी आपल्याला सांगितलं। भागवत म्हणतात, दधार लीलया कृष्ण छत्राकम इव बालकाहा। भागवतानी असं सांगितलं, बालकाहा छत्राकम इव श्रीकृष्ण लीलया दधार असा अन्वय लागतो त्याचा। लहान मुलांनी हातामध्ये छत्र धारण करावं त्या पद्धतीनं भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला। छत्र धारण करावं म्हणजे काय? तर पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला जे भूछत्र येतं ते शाळेत जाता जाता मुलं अगदी सहज दोन बोटांच्या चिमटीमध्ये धरतात आणि तोडून ही माझी छत्री, ही माझी छत्री असं म्हणून आपल्या डोक्यावर जेवढ्या सहजतेनं धारण करतात तेवढ्या सहजतेनं भगवंतानी गोवर्धन पर्वत आपल्या शिरावर धारण केला।
बालकः छत्राकमिव, लहान मूल छत्राक, छत्राक म्हणजे ती छत्री, भूछत्र किंवा आपल्या मराठवाड्यातल्या भाषेत कुत्र्याची छत्री, ती जेवढ्या सहजतेनं तोडून लहान मूल गमतीनं आपल्या डोक्यावर धारण करतं, तेवढ्याच गमतीनं आणि तेवढ्याच सहजतेनं लीलया शब्द वापरला. लीला, लीला चरित्र म्हणजे काय असतं त्याच्याकरता सांगतोय. आपल्याला लीलया हा शब्द माहिती आहे ना, लीलया म्हणजे सहज. यांच्याकडून जे सहज चरित्र घडतं, ज्याच्यामध्ये फक्त चमत्कृती असते. भगवंतानी गोवर्धन पर्वत शिरावर धारण केला, करांगुलीवर धारण केला, याचं श्रवण करायचं, याचं आचरण करण्याचा प्रयत्न नाही करायचा. भगवंतानी धारण केला म्हणून आपणही धारण करू असं होत नाही. आपल्याला गावाला जाताना एक पिशवी उचलायला हमाल करावं लागतो की नाही, मग गोवर्धनाची भाषा आपण करायची नाही, आपण ऐकायचं. भगवंतानी आपल्या जीवनामध्ये 16,108 लग्न केली, हे ऐकता का असं वागता? हे ऐकायचं, असं वागायचा प्रयत्न करायचा नाही. हे लीला चरित्र आहे. ज्या चरित्रामध्ये आपल्याला चमत्कृती दिसते, मानवीय कृती दिसत नाही, किंवा चमत्कृती दिसते याचा जर आपण थोडासा विचार केला तर चमत्कृती दिसते याचा अर्थ परिणाम दिसतो, पण परिणामाची संगती लागत नाही, त्याला चमत्कृती म्हणतात. चमत्कार, चमत्कार म्हणजे काय? परिणाम दिसतो पण परिणामाच्या कार्यकारण भावाची जिथं संगती लावता येत नाही तिथं मनुष्य त्या घटनेला चमत्कृती समजत असतो. भिंत चालत नाही पण भिंत चालली ना. कशी चालली? आम्हाला त्याच्या मागच्या कार्यकारण भावाची संगती लावता येत नसेल, भिंत चालण्याकरता मनुष्य चालला, याच्यामध्ये कोणाला वाटण्याची शक्यता आहे का? गाडी चालली, याच्यामध्ये चमत्कृती वाटण्याची शक्यता आहे का? एखादा रेडा स्वतःहून चालत गेला, चमत्कृती वाटण्याची शक्यता नाही. पण भिंत चालत नाही हे ज्ञान आहे, ही माहिती आहे. आणि जड असणारी भिंत चालते, याच्या मागे असणारी कार्यकारण भाव परंपरा काय आहे? कोणतं कारण आहे की ज्या कारणाने भिंत चालू शकते? गाडी चालते याच्या मागे काही कारण आहे, आपण सांगू शकतो. त्या क्षेत्रातले आपण तज्ज्ञ असू समजा, तर आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये असं असं डिझेल भरलं गेलंय, अशी अशी त्याच्यामध्ये योजना आहे, ही यांत्रिक पद्धती आहे, त्याच्याने गाडी चालली, त्याच्याने काही ऊर्जा निर्माण झाली, त्या ऊर्जेने गाडी चालली. पण असं काहीही दिसत नसताना सुद्धा भिंत चालली, ही आम्हाला चमत्कृती का वाटते? कारण आम्हाला त्याच्यातल्या कार्यकारण भावाची सिद्धी करता येत नाही म्हणून. घटना दिसावी आणि त्याच्या मागच्या कार्यकारण भावाची संगती लागू नये असं जेव्हा होतं त्यावेळेला त्याला चमत्कृती असं समजलं जातं. साधारण चमत्कृती शब्दाचा भाग एवढाच आहे. दोनच कारणाने माणसाला आश्चर्य वाटण्याची शक्यता असते. आपण थोडं बारकाईने बघा, माझं पटत असेल तर घ्या. दोनच कारणाने माणसाला आश्चर्य वाटतं. एक कार्यकारण संगती न लागण्यात आश्चर्य असतं आणि दुसरं अत्यंतिक प्रेमात आश्चर्य असतं. जिथं प्रेम आहे ना तिथंही आश्चर्य आहे, आणि जिथं कार्यकारण भावाचा बोध नाही ना तिथंही आश्चर्य आहे. जसं भिंत चालते, कार्यकारण भावाचा बोध नाही, पण काही ठिकाणी बोध असतो पण तरी आश्चर्य असतं. मी उदाहरण सांगतो आपल्याला. लहान मूल आहे, रांगता रांगता अचानक एके दिवशी चालायला लागतं. भिंतीला धरून उभं राहतं, पडत पडत पाऊल टाकतं, आणि मग एके दिवशी अचानक आईकडे झेपावतं, चालत चालत 2-4 वेडीवाकडी पावलं टाकतं, आईच्या कुशीत विसावतं. हे चालायला लागलं, पहिलं दुसरं तिसरं पाऊल पडलं त्या मुलाचं की आईला आश्चर्य वाटतं की नाही, अरे चालायला लागला, ह्याच्यात आश्चर्य काय? आधीची मुलं चालली नाहीत का तुझी? चाललीच ना. याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? माणसं चालत नाहीत का? चालतात ना. दुसऱ्या कोणाचीच मुलं चालली नाहीत का? चालली ना. मग तुझंच मूल चाललं, ह्याचं तुला आश्चर्य का वाटावं? प्रेम, याच्या पलीकडे दुसरं उत्तर नाही त्याला. प्रेम आणि कार्यकारण भावाचं अज्ञान, या दोन गोष्टींनी माणसाच्या जीवनात आश्चर्य व्यक्त होत असतं. त्याच्यातल्या प्रेमाचा विचार आत्ता मी करत नाही.
ठुमक चलत रामचंद्र आपण म्हणतो ते काय प्रेम आहे ते. भगवान असे कसे चालले? अरे चालण्याकरताच ते आले, चालण्याकरता नाही चालवण्याकरता आले. सगळे चालतात, सगळी मुलं चालतात, पण आईला आपलं मूल पहिला शब्द बोलला, अरे बोलायला लागला. म्हणजे काय, तो मुका जन्माला आला याच्यावर विश्वास आहे? तो बोलणारच होता ना आज ना उद्या, मग बोलायला लागला ह्याचं आश्चर्य काय? पण प्रेम असतं ते आश्चर्य व्यक्त करायला लावतं, आणि जिथे कार्यकारणाचं अज्ञान असतं तिथं आश्चर्य असतं. जेव्हा आम्हाला एखाद्या घटनेच्या मागच्या कार्यकारण भावाची संगती लावता येत नाही आणि त्या कार्यकारण भावाबद्दल अज्ञान असतं, अशा कोणत्याही घटनेचं अनुकरण हे आमच्या जीवनाला अधःपतनाला नेणारं असतं. मी थोडंसं स्पष्ट बोलतोय, माझं बोलणं तर्काकडे झुकणारे जास्त आहे तत्वापेक्षा सुद्धा. आत्ता ज्या गोष्टीची संगती आम्हाला विचारानं लावता येत नाही त्या गोष्टी आम्ही का कराव्यात? त्याच्या मागचा कार्यकारण भाव आम्हाला कळत नाही. अहो मला सांगा, भिंत चालली याचं आश्चर्य कुणाला आहे? तुम्हाला, आम्हाला आहे. त्याच भिंतीवर बसलेल्या निवृत्तीनाथ महाराजांना आश्चर्य वाटलं का भिंत चालल्याचं? मुक्ताबाईंना आश्चर्य वाटलं का? सोपान काकांना आश्चर्य वाटलं का? ज्ञानोबारायांना स्वतःना आश्चर्य म्हणाले का, अरे माझ्याकडून अशी कशी भिंत चालली, असं म्हणाले का? ते म्हणाले नाहीत. का म्हणाले नाहीत? कारण भिंत कशी चालू शकते याच्या कार्यकारण भावाचं त्यांना ज्ञान आहे म्हणून आश्चर्य नाही. घटना एकच आहे, पण आम्हाला आश्चर्य का आहे? कारण आम्हाला अज्ञान आहे म्हणून. आणि मग आम्हाला भिंत चालणे या घटनेच्या मागच्या कार्यकारण भावाचं अज्ञान असेल तर आम्ही भिंत चालवण्याचे प्रयत्न करू नयेत. आम्ही रेड्याच्या मुखातून वेद व्यक्त करण्याचे प्रयत्न करू नयेत. बोल म्हणल्यावर आमच्याकडून रेडा बोलत नाही, घरातली मुलं बोल म्हणल्यावर बोलत नाहीत. आम्ही रेडा काय बोलेल आमच्या आज्ञेनं? पण ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद म्हटलं की अग्निमेळे सुरू होतं. ही लीला आहे. लीलया हा शब्द, लीला शब्द सहजता या अर्थाने वापरला जातो. ब्रह्मसूत्रामध्ये लोकवत्तु लीला कैवल्यम असं एक सूत्र आलं. त्या सूत्रावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी लीला शब्दाचा अर्थ सहजता असा केला. म्हणजे ज्याच्याकरता संकल्प करावा लागत नाही, ज्याच्याकरता परिश्रम करावे लागत नाहीत, अशा घटना सहजतेनं जेव्हा आमच्याकडून व्यक्त होतात तेव्हा त्याला लीला म्हटलं जातं. एखादी गोष्ट करताना मला कष्ट करावे लागत असतील, पण तुम्हाला जर ते सहज होत असेल तर तुम्ही ती लीलया करता गोष्ट, कारण त्याच्याकरता तुम्हाला संकल्प करावा लागत नाही. संकल्प राहित्य आणि श्रम राहित्य या दोन गोष्टीच्या एकत्रीकरणातून जी क्रिया उद्भवते त्या क्रियेला लीला म्हणतात. तिथे संकल्प नाही आणि परिश्रम नाही. ज्ञानोबारायांना भिंत चालवायला काही परिश्रम करावे लागले नाहीत, कुठलाही संकल्प करावा लागला नाही. त्यांनी सांगितलं भिंतीला चल, ती चालली, एवढंच झालं. ते रेड्याला म्हणाले बोल, तो बोलला, एवढंच झालं. त्याच्या आधी ज्ञानोबारायांनी काही पाणी घेऊन संकल्प केला नाही, काय आधी आचमन केलं नाही, प्राणायाम केला नाही, संकल्प सोडला नाही, काही केलं नाही. ते रेड्याला म्हणाले बोल रे बाबा ऋग्वेद, आणि तो बोलायला लागला. संकल्प राहित्य आहे. आणि हा ऋग्वेद बोलण्याकरता तो रेडा ज्ञानोबारायांकडे आधी किती वर्ष येत होता? काहीच नाही. काही त्याला शिकवलं नव्हतं, त्याच्याकडून आधी काही वदवून घेतलं नव्हतं, त्याला काही स्वर उदात्त अनुदात्त स्वरित काही शिकवलं नव्हतं, पण तो स्वरात बोलला. श्रमराहित्य आणि संकल्पराहित्य याच्यातून लीला प्रकट होत असते. त्यामुळे ही लीला म्हणजे एक चमत्कृती वाटते आम्हाला. एक लीला चरित्र आहे की ज्याच्यामध्ये चमत्कार, आणि दुसरं चरित्र आहे ते अनुभव चरित्र आहे. अनुभव चरित्र त्याला म्हणतात ज्याच्या आचरणातून आपल्याला आनंद मिळतो, श्रवणातून नाही, आचरणातून. भगवान श्रीकृष्णांच्या ज्या लीला आपण ऐकतो, त्यांनी माती खाल्ली, त्यांनी अमुक केलं, त्याला आईने त्या उखळाला बांधून टाकलं, ते असंच झालं, ते तसंच झालं, उखळ ओढत नेलं, हे सगळे लीला चरित्रात बसतं. त्यांनी राक्षसांना मारलं, ह्याला मारलं, महाबळ भट्टाच्या पाठीमध्ये पाठ बसला वगैरे वगैरे, तृणावर्त आला, तो बकासूर आला, हे सगळे सगळ्यांना मारत राहिले, ते पुतनेला मारलं वगैरे वगैरे, हे सगळे हे लीला चरित्र आहे.
पण रामचंद्र प्रभूंनी ताटिकेला मारलं हे लीला चरित्र नाही, हे अनुभव चरित्र आहे. भागवतातलं भगवान श्रीकृष्णांचं गोकुळातलं चरित्र हे बहुतांश सगळं चरित्र लीला चरित्र आहे. आणि संपूर्ण रामायण हे जगताच्या समोर अनुभव चरित्र म्हणून प्रकट झालंय. चरित्र अशी दोन पद्धतीची असतात, अनुभव चरित्र आणि लीला चरित्र. याच्यातही अंतर्गत परत काही भेद करता येतात. अनुभव चरित्रामध्येही लीला असते आणि लीला चरित्रामध्येही एक अनुभव असतो, असंही काही चिंतन आपल्याला मांडता येऊ शकतं. अनुभव चरित्रामध्ये लीला बघा, लीलेमध्ये अनुभव बघा. भगवंतांनी गोवर्धन पर्वत धारण केला, ही लीला आहे ना. आम्हाला ती क्रिया करता येणार नाही, पण ती क्रिया ज्या उद्देशानं केली गेली त्या उद्देशाचा अनुभव व्यक्त करता येऊ शकतो. गोकुळावर पाऊस पडला, इंद्राचा अपमान झाला, सगळं गोकुळ भगवंताकडे आलं आणि भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलून सगळ्यांना आश्रय दिला. ही झाली लीला. पण भगवंताने याच्यातून आम्हाला हे सांगितलं की आपल्या आश्रयाची अपेक्षा करणाऱ्यांना वाटेल ते परिश्रम करावेत, पण आपल्या जवळ घेऊन आश्रय द्यावा, हा मात्र या लीलेमधला अनुभव आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण या अनुभवाचं आचरण करता येतं. आम्हाला गोवर्धन पर्वत उचलता येणार नाही, पण अडलेल्या माणसाला दरवाजा उघडून आत घेता येईल. पावसातल्या माणसाला आम्हाला गोवर्धन उचलता येणार नाही, पण पावसात भिजत चाललेल्या गडबडीनं चाललेल्या माणसाला आम्हाला छत्री देता येईल. ती छत्री परत येईल का याचा विचार न करता, सरळ बोलायचं झालं तर, नाही तर माणसं छत्री देत नाहीत कारण परत येत नाही, एवढंच त्याचं कारण आहे. काय असेल 100-200 रुपयाची काहीतरी, पण त्यावेळेला त्याचं जे अडलेलं काम असतं ते फार महत्त्वाचं असतं. याचा विचार न करता आम्ही जर छत्री दिली, अनुभवच आहे. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलून आश्रय देणं काय आणि आम्ही एखाद्याला छत्री देणं काय, हेतू साधर्म्यता सिद्ध झाली ना, हेतू समान आहे ना. आम्हाला त्याचा त्या लीलेमधला सुद्धा अनुभव पाहता येतो, अनुभवामधली सुद्धा लीला बघता येते. मी कशा करता हे सगळं आपल्याला सांगतो. रामचंद्र प्रभूंचं वाल्मिकी रामायणामध्ये आलेलं जे चरित्र आहे हे सगळंच्या सगळं चरित्र अनुभव चरित्र आहे. कारण पहिल्या दिवशी आपण हे बोललोय की वाल्मिकी रामायण चमत्काराला स्थान देत नाही. वाल्मिकी रामायणामध्ये चमत्कृती नाहीच आहेत, भावार्थ रामायणात आहेत, गोस्वामीजींच्या रामायणामध्ये आहेत, तुलसी रामायणामध्ये आहेत, कंब रामायणामध्ये चमत्कृती आहेत. बाकीची तुम्ही अनेक रामायण काढून बघा, अगदी तुम्ही अध्यात्म रामायण काढलं तरी त्यात चमत्कृती आहे, पण वाल्मिकी रामायण चमत्कृतीला स्थान देत नाही. आणि जर चमत्कृतीला स्थान न देता हे चरित्र वाल्मिकींनी प्रकट केलंय तर अनुभव चरित्राशिवाय त्याला दुसरा हेतू असू शकत नाही. आणि म्हणून आम्ही कसं वागावं याचा विचार करताना हे सांगितलं जातं, रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत. रामासारखं वागा. रामादीवर सुद्धा आक्षेप आहे, रामादी नाही, रामासारख्यांसारखं वागा, नाही, रामासारखंच वागा. रामवत वर्तितव्यम न रावणादिवत. रावणादीमध्ये अनेक आधी घेता येतात, कंस येईल, हिरण्यकश्यप येईल, हिरण्याक्ष येईल, हे अनेक येतील, पण रामवत रामादीवत नाही. कारण भगवान श्रीकृष्णासारखं कुणाला वागता येत नाही. पुष्कळ विचार त्या संबंधामध्ये सांगता येईल, भागवताच्या अनुषंगाने बोलता येईल, पण वाल्मिकी रामायण आपल्याला सांगतं. त्या दृष्टीनं रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये घडलेली प्रत्येक घटना ही आमच्या जीवनात घडलेल्या कोणत्या तरी घटनेशी साधर्म्य ठेवून आम्हाला त्या घटनेमध्ये आमच्या मनोभूमिका कशा असाव्यात हे शिकवणारी ती घटना असते, भले ती कोणती असेल. प्रत्यक्ष तशीच्या तशी घटना कदाचित आमच्या जीवनामध्ये घडणार नाही, पण तत्सम प्रसंग आमच्या जीवनामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून वाल्मिकी रामायणाने प्रश्न विचारतानाच नराच्या संबंधाने विचारला, देवाच्या संबंधाने विचारला नाही. की असा कोणता देव सध्याच्या काळात आहे असं नाही विचारलं, असा कोण नर सध्याच्या सांप्रत काळामध्ये आहे की जो गुणवान आहे, असा प्रश्न विचारलाय वाल्मिकीने नारदांना. नर शब्द विचारला, कारण ते आमच्या जवळ येणारं चरित्र आहे. आम्हाला त्या चरित्राविषयी आपुलकी आहे. त्यामुळे रामायण ऐकताना बऱ्याच वेळेला हे भान आम्हाला राहतं. जर आपण ते
भावनेमध्ये वाहत न जाता थोडंसं सावध राहून जर आपण रामायण ऐकू ना, तर आपल्याला हे कळेल की अरे ह्या घटना तर आमच्या जीवनात अशाच स्वरूपाच्या घडलेल्या आहेत. आम्हाला कळलं पाहिजे, आम्हाला कळलं पाहिजे. संतांची जीवनचरित्र ही बहुतांश चरित्र अनुभव चरित्र असतात. एखाद्या वेळेला कुठेतरी मेलेलं मूल जिवंत झालं, तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये नाथ महाराजांच्या पत्राळीखाली पत्राळी निघाल्या, अशा एखाद्या प्रसंगामध्ये त्यांच्या लीला चरित्राचा विचार करता येतो. पण बहुतांश नाथ महाराजांचं चरित्र बघा, आचरणीय चरित्र आहे. कसं वागावं, कसं बोलावं, संकट काळात किती शांत असावं, विचारशैली कशी असावी, भगवंताबद्दलची तन्मयता कशी असावी, समर्पण कसं असावं, शरणागती कशी असावी, नामस्मरण कसं असावं, आपला जीवनक्रम कसा असावा, दिनक्रम कसा असावा, आपल्या जीवनामध्ये परमात्मा संबंधानं चालू राहणारा विचार आपल्या प्रपंचाच्या कृतीमध्ये सुद्धा अखंडिततेनं सूत्रबद्धतेनं कसा चालू राहावा, गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा आपल्याला परिपूर्ण परमार्थ कसा साधता येतो, हे नाथ महाराजांनी शिकवलं. हे आम्हाला योग्य नाही का? हे आमच्या जीवनचरित्रामध्ये आम्हाला उपयोगी पडणारं नाही का? आहेच आहे. आम्हाला हे कळलं पाहिजे. याच्याकरता म्हणून संत महात्मे तसं वागून दाखवण्याकरता येतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करोने दाविती अंगी, असं तुकोबारायांनी म्हटलंय. संत क्रिया करून दाखवतात आणि क्रिया करून दाखवण्याकरताच ते येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हे वर्ताया महत्वाचं. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते, या नियमाप्रमाणे त्यांचं बोलणं आणि आचरण असतं. आणि म्हणून रामचंद्र प्रभूंचं सर्व चरित्र हे चरित्र आम्हाला अनुभव चरित्र म्हणून विचारात घ्यावं लागतं. आणि त्या चरित्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमच्या जीवनामध्ये आम्हाला मार्गक्रमणा करावी लागते, की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये आम्हालाही आनंद प्राप्त करून घेता यावा, परमात्म स्वरूपता प्राप्त करून घेता यावी, याकरता हा विचार चालू आहे. घटनाक्रम असा होता की कुशलवांना वाल्मिकी ऋषींनी आपल्या आश्रमामध्ये असं सांगितलं की तुम्ही अयोध्येमध्ये जा आणि अयोध्येमध्ये जाऊन आता हे रामायण गा. हे रामायण तुम्ही गा, पण अशा पद्धतीनं गा. संस्कृतात, कारण रामायणाने त्या पद्धतीचा विचार केलाय. ते दोन पद्धतीच्या गायनाचा विचार रामायणामध्ये आलाय. एक मार्ग गायन आहे आणि एक देश गायन आहे. अशा दोन पद्धतीने रामायणात अगदी बालकांडाच्या सुरुवातीला आलेला विचार आहे हा. देश रामायण म्हणजे ज्या देशात तुम्ही जाल त्या देशातल्या भाषेमध्ये त्या लोकांशी संवाद करा. आणि मार्ग रामायण म्हणजे कुठलाही देश असला तरी सार्वत्रिक जी भाषा वापरली जाते त्या भाषेमध्ये लोकांशी संवाद करा, ते गान करा. त्यामुळे अयोध्यामध्ये काय किंवा अन्यत्र काय, लंकेमध्ये काय, सर्वत्र त्या काळामध्ये वापरली गेलेली भाषा, सर्वांना येणारी भाषा ही संस्कृत असल्यामुळे आणि त्या संस्कृत भाषेमध्ये श्लोक निर्माण झालेला असल्यामुळे त्याला गेयता आली आणि त्या संस्कृत श्लोकांचं गायन कुशलवांनी सर्वत्र केलं. ते जायचे अयोध्येमध्ये, मार्गावर सगळे लोक बसलेले असतील, तिथं रामगायन करायचे, रामायणाचं गायन करायचे. हळूहळू सर्वत्र प्रसिद्धी झाली. रामचंद्र प्रभूंच्या कानावर कीर्ती गेली. रामचंद्र प्रभूंनी एके दिवशी त्यांचं गायन ऐकलं आणि त्यांना बोलवण्याकरता अनुज्ञा दिली. भरत आणि लक्ष्मण गेले, पण हे दोघे जण राजवाड्यात यायला तयार झाले नाहीत, कारण त्यांच्या गुरूंनी त्यांना नियम सांगितले होते की कुणाच्या घरात जाऊन कथा करू नका, व्यक्तिगत कथा करू नका, सगळ्यांना अनेकांना एकत्र येऊन ऐकता येईल अशा ठिकाणी कथा करा. आणि मग रामचंद्र प्रभूंनी काही त्यांना देण्याकरता द्रव्य पाठवलं, ते त्यांनी नाकारलं, कारण गुरूंची आज्ञा आहे कथा करताना द्रव्य घेऊ नका, कथेचा मोबदला नाही. भागवताच्या सुरुवातीला सुद्धा हेच झालं. सगळे देव भगवान शुकाचार्यांकडे आले आणि म्हणाले की आमच्याकडचं सगळं अमृत तुम्ही घ्या, तुमचं भागवत आम्हाला द्या.
शुकाचार्यांनी सांगितलं नाही, अमृताची आणि भागवताची तुलना नाही होणार, मी माझं भागवत विकू नाही शकत. वाल्मिकीने सांगितलं आपली कथा कुणाच्या घरात जाऊन द्रव्य घेऊन करायची नाही. मग शेवटी रामचंद्र प्रभूंनी सांगितलं की उद्यापासून आमचा अश्वमेध यज्ञ सुरू होतोय, त्या अश्वमेध यज्ञामध्ये आपण गान करा. हा अश्वमेध यज्ञ का सुरू झाला, अश्वमेध यज्ञामध्ये जाऊन जे गायन झालं ते अश्वमेध यज्ञ का सुरू झाला याच्याकरता काही कथा आहेत. कुशलवाने त्या अश्वमेध यज्ञामध्ये गायन सुरू केलं. अयोध्येतले नागरिक यांचं वर्णन केलंय. अयोध्या ही अत्यंत सुशील अशी नगरी आहे. आपण कालही बोललो की रामायणामध्ये पहिल्या दिवशी रामायणामध्ये 3 नगरींचं फार विशेषत्वानं वर्णन आलं. त्याच्यातली एक आहे अयोध्या, दुसरी आहे मिथिला आणि तिसरी आहे लंका. या तिन्ही नगरी फार वेगवेगळ्या आहेत. अयोध्या ही भक्ती नगरी आहे, मिथिला ही कर्म नगरी आहे आणि लंका ही तामसी नगरी आहे. पण तामसी नगरी सुद्धा सात्विक नगरीमध्ये परिवर्तित होऊ शकते याचा विचार पुढे आलाय. ते नंतर बोलू आपण, जर आपल्या ओघात आलं तर त्या तिन्ही नगरींचा विचार करू, आपण नगरांचा विचार करू. पण ही अयोध्या अत्यंत सुशील नगरी आहे, मनूंनी निर्माण केलेली ही नगरी आहे. या नगरीला एक इतिहास आहे. अनेक विद्वान पराक्रमी अशा राजांनी या नगरीवर राज्य केलंय. अयोध्येवर राज्य करणारा जो वंश आहे तो सूर्यवंश आहे. अयोध्येवर आतापर्यंत कुणी कुणी कसं कसं राज्य केलं याच्याकरता कालिदासांचा रघुवंश आपण बघितला तर आपल्याला त्या राजांची थोरवी कळेल. त्याच्यामध्ये हरिश्चंद्रांनी राज्य केलं, दिलीपांनी राज्य केलं, तो वंश तसा आला, पुढे 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 आला. मनूंनी निर्माण केलेली नगरी आहे, त्यामुळे मानवांचं कल्याण या नगरीमध्ये होईल अशी व्यवस्था मनूंनी या नगरीच्या संबंधानं केली. या नगरीची अनेक वैशिष्ट्ये रामायणाने सांगितली आहेत. मला त्यात फारसं अडकायचं नाही, कथा वेगानं पुढे सरकली पाहिजे. अवध हा प्रांत आहे. अवध या नावावरून आपल्या नगरीचं महात्म्य आपल्याला या कळायला हरकत नाही. इथं चोऱ्या माऱ्या नाहीत, इथं भांडणं नाहीत. या नगरीचं वैशिष्ट्य असं आहे की या नगरीमध्ये कधीही अपमृत्यू होत नाही. या नगरीचं वैशिष्ट्य असं आहे की या नगरीमध्ये कोणालाही वैधव्य प्राप्त होत नाही. शास्त्रांनी काळाचं जे गणित बांधून दिलंय त्याच्यामध्ये पतीनं पत्नीच्या आधी जाणं आणि पत्नीनं मागे शिल्लक उरणं हा कलियुगाचा स्वभाव आणि धर्म म्हणून सांगितलाय. त्रेतायुगामध्ये वगैरे या अशा पद्धतीचा विचार आला नाही, तो कलियुगामध्ये विशेषत्वानं सांगितला. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं असा भाव व्यक्त करण्यात आला. कृतयुगामध्ये स्त्री पुरुष नातं आहे, संतती आहे, तथापि स्त्रीचं कौमार्य भंग नाही असं म्हटलंय. काही विचार त्या संबंधामध्ये आला, लांबवण्यात अर्थ नाही. या नगरीमध्ये कोणाला वैधव्य नाही आहे, या नगरीमध्ये अपमृत्यू नाही. या नगरीमधल्या प्रत्येक माणसाला जो मृत्यू येईल तो निसर्गानेच येईल, रोगानं येणार नाही. कुणाचा खून झाला, कुणी आत्महत्या केली असे प्रयोग अयोध्येमध्ये कधीही झाले नाहीत असं त्या नगरीचं वर्णन आलंय.